आई ओ डॉक्टर, ते भूत नाहीये, ती खरी बाई आहे. म्हणजे ती खरी नाहीये पण पण मला दिसते म्हणजे ती खरी आहे. प्रेरणा, ए प्रेरणा, माझं ब्लेझर कुठं आहे? ए मला नाही माहिती तुझा ब्लेझर बिझर, आणि मला वेळ पण नाही शोधत बसायला. मला ओवीच्या शाळेत जायचंय. तिला ह्या वर्षीचा प्रॉमिसिंग स्टुडंट अवॉर्ड मिळालाय. पण तुला काय म्हणा त्याचं? तुझं आपलं ऑफिस आहे की ऑफिस, दुसरं जगच नाहीये. एवढा पैसा काय नुसता जाळायचा आहे? कशाला कमवायचा तो? शाळेला माझी महत्वाची मीटिंग आहे आणि तू तू इथे कडबडलीस आणि आणि माझा ब्लेझर काढ तो ब्लेझर पहिल्यांदा. हो हो हो, थांब. असं बायकांच्या अंगाला हात लावायचा बाई, एवढंही कळत नाही का रे तुला? हा, तू चालायला लाग इथून. हो, तू ना आता आम्हाला हकलूनच दे दोघींना. थँक्यू सर मॅम. मी इथे सांगितल्याप्रमाणे आपल्या या पॅटर्नच्या सेमीकंडक्टर चिप्सना 2-3 क्लायंटनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यांना आले हे प्रॉडक्ट्स अत्यंत आवडलेले आहेत. पुढच्याच महिन्यामध्ये मॅडम त्यांच्याकडनं काहीतरी कन्फर्म ऑर्डर मिळू शकतात बघा. सर पण त्याच्यासाठी आपल्याला प्रोडक्शन कॅपॅसिटी मात्र वाढवावं लागेल, स्पीडअप करावं लागेल. साधारण 125 कोटीच्या ऑर्डर्स मिळतील असं मला वाटतं. आणि खरं सांगू का सर, या एवढ्या मोठ्या कामासाठी मी माझे R&Dचे सहकारी तुम्हा सर्व सिनियर्सचा खूप आभारी आहे. ऑफकोर्स माय सिन्सिअर ग्रॅटिट्यूड टू ऑल सिनियर्स अँड मॅनेजमेंट. थँक्स टू यू सर, थँक्स टू यू. No, that's really great, Mr. Jnanish. Truly amazing. तुम्ही ते पटकन काम करा, प्रोडक्शनला एस्टिमेट पाठवून द्या. येस सर. लगेचच्या लगेच, कारण की मोठी 125 कोटीची ऑर्डर आहे आणि आता ह्यामुळे आपला सेल खूप वाढणार आहे. अँड अकॉर्डिंगली यू आर क्वाईट अवेअर अबाउट द प्रॉफिट स्ट्रॅटेजी ऑफ अवर कंपनीज. ऑफकोर्स. मिस्टर ज्ञानेश, इतना बड़ा डील आपने कैसे जमा लिया? Any secret behind it? No ma'am, not my daughter can't. Okay, I'm just joking. Yes. Ma'am, of course, it's a matter of your trust on me and my dedication, of course, quality of our product and brand, sir. ए फेकाड्या, काहीही काय सांगतोस रे? हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायला तू काय काय लचांडी केलीस ते सांग की. हा, फेकू रे फेकू. राईट मिस्टर ज्ञानेश. तर ज्ञानेश, Yes, एक महत्वाचे अनाउन्समेंट सर्वांनी ऐका. जर का हे डील आपल्या कंपनीला मिळालं तर ज्ञानेश आणि त्याच्या टीमला कंपनीतर्फे एक पॉश कार. क्या बात है सर, थँक्यू थँक्यू अँड वन मोर 1 लाख कॅश. थँक्यू थँक्यू. काय मग राजा, आता तुझी मज्जा. काय मग, आता हे कॉन्ट्रॅक्ट तुला नक्की मिळणार. छान. ओढा
खोऱ्यानी पैसे ओढा. मग काय बाबा, पैशाची गंगा वाहत 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 तुझ्या दाराशी येणार. चांगलंय. काय रे, पण काय सॉलिड सेटिंग असतं रे तुझं. हा, अगं पण तुला काय करायचंय, तू गप्प बस. अरे क्या हुआ ज्ञानेश? नथिंग मॅम, आय एम सॉरी मॅम. हॅलो मेहता, मी सांगितले त्याप्रमाणे ॲग्रीमेंट कर. आणि हे बघ, मला त्याची कॉपी पाठव. हे कोणालाही कळता कामा नये. खूप मोठं डील आहे. मला काय ना, तू ती दिग बाईत ना. आड संगतीन तुझ्या बी येणार हाय. तुझ्या संगतीन. ते आम्ही केले करून साहेब व्यवस्थित करून बाजूला वा. लवकर करून त्याच्यासाठी आपल्याला लागेल साहेब बाजूला वा, झाडू मारायचाय. हे जे आहे ना ते पूर्ण. साहेब बाजूला वा, झाडू मारायचाय. तू माझी आई पिच्छा सोड आता माझा. ए, मी रे कुठे काय करतीये? मी कुठे तुझ्या मागे मागे येते? उलट तूच मला सारखा सारखा बोलवतोस. तुझ्या डोक्यात दोनच गोष्टी, एक पैसे आणि दुसरी मी. उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस हा. चल निघ इथून, निघ इथून. Whatever, Nanish. Nothing, sir. Fantastic project. Fantastic project. मला माफ कर बाई, माझा कृपा कर. पिच्छा सोड माझा. ओ डॉक्टर, हो इथे लिफ्ट असताना 10 जिने चढून याला का लावताय? अरे झालं, हा शेवटचा मजला आहे. हा, अरे माणसाला फिटनेस हवा की नको? हा, हे बघ, शांतपणे जिने चढत उतरत जाण्याचा जो मजा आहे ना, तो या लिफ्टमध्ये नाही. बघ कशाला हवी लिफ्ट. चल चल चल, हे इकडे माझं क्लिनिक आहे. ये ये ये. म्हणजे तुला भूत दिसतं तर? आई ओ डॉक्टर, ते भूत नाहीये, ती खरी बाई आहे. म्हणजे ती खरी नाहीये. हा?
पण पण मला दिसते म्हणजे ती खरी आहे. म्हणजे हा 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 पण तुला बाई का दिसते? बुवा का नाही दिसत? हा? बुवा ते तसलं काही मला माहित नाही. आणि पुरुष जरी असला तरी तो खरा नाहीच आहे ना. आणि हा मला त्रास का होतोय हे ऐकण्यासाठी मी इथं आलोय. ती बाई तुला काय विचारते? काय? प्रेम, रोमांस, सेक्स? छे हो, तसलं काही नाही. चला, म्हणजे तुझं कुठं बाहेर लफडं नाही काय किंवा तुला ते करायचंही नाही. काय बोलताय हे डॉक्टर? अरे बाबा, हे खूप महत्वाचं आहे. मनात दुसऱ्या स्त्रीचे विचार येणे किंवा तुझ्या केसमध्ये ती तुला दिसणे, तुझ्याशी बोलणे, ही अफेअर करायला उत्सुक असलेल्या विवाहित पुरुषाची लक्षणं आहेत. ठीक आहे? ती तुझ्याशी काय बोलते? हो, बोलते कुठली डॉक्टर? नुसते टोमणे मारते. मी पैसा कमवतो याच्याशी तिला काय ऑब्जेक्शन आहे? पैसा कमवणं ही माणसाची मूलभूत गरज आहे. मला पैसा कमवायला आवडतो आणि तो मला मिळतो सुद्धा. आता त्याच्याशी तिला काय देणं घेणं आहे? म्हणजे ती तुला पैशांवरून टोमणे मारते, बरोबर? हो, पण त्याचा आता खूप त्रास होतोय मला. पण मी काय म्हणतो, आपण हे असले पैसे का मिळवायचे? म्हणजे? तुला तुझी कंपनी भक्कम पगार देते, हो, तुझं सगळं झॅकपॅक म्हणजे अगदी व्यवस्थित चालू आहे. तुला वरचे पैसे भरपूर मिळतात. हो. म्हणजे तू ते मिळवतोस. हो ना, पण त्या बाईचं काय? ती कोण आहे? ती मानसी आहे. मानसी? ही कोण आहे? ती मानसी आहे. तू एक काम कर, यापुढे तुला ती जेव्हा भेटेल ना, तेव्हा तिच्यावर चिडू नकोस. तिच्याशी छान गप्पा मार, तिच्याशी चांगली मैत्री कर आणि अर्धा दिवस हे असं वागून बघ आणि मला रिपोर्ट दे. आता तुझा हो, पण अरे सांगितलं तेवढं कर रे बाबा. हा, आणि मला नंतर सांग. जा. पण उपाय? आधी माझी कन्सल्टिंग फी देऊन टाक, 12,000 रुपये. किती? 12,000? एवढी? हा, मोठी पार्टी मोठी फी. अहो, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही. अरे आता सांगितलं तेवढं कर रे. मला पुढचे पेशंट आहेत, चल जा. माझी फी. हा, शाईला या लोकांना एवढी अक्कल नसते की आपण आपल्या मनाशी बोलायचं असतं, संवाद साधायचा असतो. आपल्याला दुसरं मन आहे हे यांना कसं कळत नाही, हेच कळत नाही. अर्थात कळत नाही तेच बरं आहे म्हणा, नाहीतर आमचा धंदा कसा व्हायचा. ती मानसी आहे. तू एक काम कर, यापुढे तुला ती जेव्हा भेटेल ना, तेव्हा तिच्यावर चिडू नकोस. तिच्याशी छान गप्पा मार, तिच्याशी चांगली मैत्री कर आणि
अर्धा दिवस हे असं वागून बघ आणि मला रिपोर्ट दे. हं? हे मन माझे झुलते रे वाऱ्याच्या या लहरी. हे मन माझे झुलते रे वाऱ्याच्या या लहरी. डोळ्यात माझ्या आली ही स्वप्ने नवी. डोळ्यात माझ्या आली ही स्वप्ने नवी. स्वप्नात माझ्या तू ये ना जरा. स्वप्नात माझ्या तू ये ना जरा. हे मन माझे. हॅलो. हा बोल. हा आवरायला घे. हो आपल्याला जायचंय. कुठे? अमेरिकेला? तुझी कॉन्फरन्स असेल. नाही ग, आपल्याला कोकणात जायचंय, आपल्या घरी. काय? बरं आहेस ना? अख्खा 1 महिना तू मी आणि ओवी. चल आवर. घे पटापट आवरायला. चल 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 मी आलोच. कधी आशा कधी भीती मनी अंतरी डोलती. कधी आशा कधी भीती मनी अंतरी डोलती. स्वतःशीच बोलताना रूढ जीवन सांगती. स्वतःशीच बोलताना रूढ जीवन सांगती. का म्हणे होय मनाशी संवाद. तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपुलाच वाद आपणासी आपणासी. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाच. तर लक्षात ठेवा, लाईक करा, शेअर करा. आणि आमचा चॅनल आर्यन एंटरटेनमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. येस. मानसी. पांडुरंगा